जय भीम. मी भूपेश थुलकर, रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते महेंद्र निकाळजे यांनी एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. त्यानुसार रिपब्लिकन कार्यकर्ता मार्गदर्शन अभियानाच्या अंतर्गत त्यांनी आतापर्यंत अनेक बुद्धिजीवी, विचारवंत, रिपब्लिकन पक्षाचे नेते यांच्या चर्चा घडवून आणलेल्या आहेत. विचारमंथन झालेलं आहे आणि एक चांगला इफेक्ट, ज्याला पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणता येईल, असा इफेक्ट दिसून येत आहे. महेंद्र निकाळजे यांचा हा उपक्रम खरोखर प्रशंसनीय आहे आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची वैचारिक भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी या उपक्रमाचा चांगला फायदा होईल असं मला वाटते. या ठिकाणी मला या मालिकेमध्ये मला विषय दिलेला आहे आयोजकांनी, प्रभावी सदस्य नोंदणी तरच रिपाईची बांधणी, समृद्ध बांधणी, अशा प्रकारचा हा विषय आहे. मला वाटतं मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळे आणि सध्या रिपब्लिकन पक्षाची सभासद मोहीम महाराष्ट्रात सुरू असल्यामुळे, या करोनामुळे त्याला थोडी स्थगिती मिळालेली आहे, तरी पण जी मोहीम सुरू असल्यामुळे कदाचित हा विषय मला आयोजकांनी दिला असेल आणि त्या अनुसार मला या ठिकाणी माझं वक्तव्य, माझे विचार या ठिकाणी मला मांडायचे आहे. एक चांगला उपक्रम मी रिपब्लिकन या अंतर्गत जो सुरू झालेला आहे, खरं पाहिलं तर मी रिपब्लिकन ही घोषणाच अस्मितेला बूस्टअप करणारी, स्वाभिमानाला जागवणारी अशी ही घोषणा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण हा उपक्रम सुरू केला, आपण हे अभियान सुरू केलं, त्याला नक्कीच चांगली प्रसिद्धी मिळत आहे, चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आणि आजच्या या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी रिपब्लिकन या शब्दाला एक मोठा अर्थ प्राप्त झालेला आहे, भारताचा विचार करत असताना जर विदेशामध्ये भारतीय प्रधानमंत्री किंवा भारतीय विदेश मंत्री जेव्हा कुठल्या बैठकीमध्ये सहभागी होत असतो, त्यावेळेस आपण बघितलेलं आहे की त्यांच्या ते बसलेले असतात, त्यांच्या पुढे रिपब्लिक इंडिया अशा पद्धतीचं आपल्या देशाचं नाव त्या ठिकाणी नमूद केलेलं असते. या खऱ्या अर्थानं भारताचं नाव हे रिपब्लिक इंडिया आहे आणि आपल्याला गर्व असायला पाहिजे, आपल्याला स्वाभिमान असायला पाहिजे की वी आर दी रिपब्लिकन्स ऑफ रिपब्लिक इंडिया. आणि त्यामुळे मी रिपब्लिकन अशी घोषणा करताना आपण अधिक स्वाभिमानी, अधिक अस्मितेला बूस्टअप करणारे आणि एक नव्या जोमानं, नव्या उत्साहानं आपण या मोहिमेला कामाला लागला आहात. त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि रिपब्लिकन हा विचार जेव्हा आपण लोकांपुढे मांडत असतो, मी रिपब्लिकन या अंतर्गत हा विचार जेव्हा लोकांपुढे मांडत असतो, तेव्हा रिपब्लिकन या संकल्पनेमध्येच, रिपब्लिकन या विचारामध्येच सर्व समूहाचा, सर्व शोषितांचा, आदिवासी असो, मूल निवासी असो, बहुजन असो, वंचित असो, या सगळ्यांचा अंतर्भाव झालेला असतो. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अशा समूहवाचक शब्दांच्या संघटना बनवून किंवा समूहवाचक शब्दांना सोबत घेऊन पक्ष काढून, बाबासाहेबांचं नाव घेत अशा पद्धतीचे पक्ष काढून आपण बाबासाहेबांची मूळ संकल्पना जी आहे, रिपब्लिकन संकल्पना आहे, त्याच्यावरच आघात करीत आहोत की काय, याचा खुलासा ती लोक करत नाही. म्हणून मित्र हो, या रिपब्लिकन या संकल्पनेमध्येच या सगळ्या समूहाचा, मग ती वंचित असोत, बहुजन असोत, शोषित असोत, आदिवासी असोत, या सगळ्यांचा अंतर्भाव झालेला आहे. ज्याचं शोषण होत आहे, जो गरीब आहे, त्यासाठी रिपब्लिकन पक्ष हा झटत आहे. या संकल्पनेमध्येच सगळं समावलेलं असल्यामुळे
आपण रिपब्लिकन ही संकल्पना अधिक गतिमान करणे, रिपब्लिकन पक्षाला अधिक बलशाली बनवणे या दृष्टीनं आपण प्रयत्न करीत आहोत आणि हा जो उपक्रम आहे त्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं. आपणाला हे माहीत आहे की रिपब्लिकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957ला झाली. नागपुरामध्ये ती स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी कर्मभूमी आहे नागपूर, या कर्मभूमीत ती स्थापना झालेली आहे. परंतु त्या अगोदर 30 सप्टेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाची बैठक ही नवी दिल्लीमध्ये घेतली होती. या बैठकीला कोण उपस्थित होतं? तर या बैठकीला त्यावेळेचे सर्व शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे प्रमुख नेते होते ते उपस्थित होते. या बैठकीला नागपूरमध्ये धम्मदीक्षेच्या आयोजनाची जी संयोजन समिती होती ती संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्याचबरोबर प्रमुख निमंत्रकांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलावलं होतं आणि ती बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये 3 निर्णय घेण्यात आले होते. पहिला निर्णय तो होताच की 14 ऑक्टोबर म्हणजे 15 दिवसानंतरच नागपूरमध्ये जे दीक्षा समारोहाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या दीक्षा समारोहाचा आढावा घेणे, त्याच्यावर विचारमंथन करणे, ते कशा पद्धतीने यशस्वी केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केलं. दुसरा विषय होता की शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे. आता आपण बौद्ध धम्मदीक्षा घेणार आहोत. शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे. या शेड्यूल कास्ट फेडरेशनला बरखास्त करणे आणि त्याऐवजी नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणे या दृष्टीनं विचारविनिमय करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच बैठकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन आपण बरखास्त करीत आहोत आणि त्या जागी त्याऐवजी सर्वसमावेशक असा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाने आपण पक्ष स्थापन करत आहोत आणि त्या दृष्टीनं त्यांनी ती घोषणा त्या 30 सप्टेंबरलाच बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि त्याची पार्श्वभूमी, त्याची भूमिका, खुले पत्र आणि अशा गोष्टीचा एक दस्तऐवज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच केला होता. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेचा कार्यक्रम संपल्यानंतर बाबासाहेबांचं निधन झालं 6 डिसेंबर 1956ला आणि बाबासाहेबांना ती पक्षाची स्थापना जी आहे ती त्यांना हयातीत करता आली नसली तरी एक गोष्ट मात्र त्यातून निश्चित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती आणि त्यामुळे आपल्याला असं समजायला हरकत नाही की हा पक्ष जो आहे, जो आपण चालवतो आहोत, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संकल्पनेतला पक्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच एका दृष्टीनं स्थापन केलेला पक्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आणि भूमिका लिहून ठेवलेली आहे त्यानुसारच आपल्याला या पक्षाचं काम करायचं आहे आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा बाबासाहेबांची देण असलेला हा पक्ष आपल्याला जिवंत ठेवायचा आहे, गतिमान करायचा आहे, समृद्ध करायचा आहे आणि त्या दृष्टीनं अशा पद्धतीचे जे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मित्रहो, ही भूमिका विशद करत असताना मला जो विषय दिलेला आहे समृद्ध रिपब्लिकन पक्ष तयार करण्याच्या रिपब्लिकन पक्ष करायचा असेल तर प्रभावी अशी सदस्य नोंदणी झाली पाहिजे. याचा अर्थ असा मी घेतो की प्रभावी सदस्य नोंदणी करत असताना सदस्य नोंदणी आणि प्रभावी सदस्य नोंदणी या दृष्टीने याच्यामध्ये थोडासा फरक आहे असं मला वाटतं. प्रभावी सदस्य नोंदणी करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण बहुसंख्येनं किंवा मोठ्या संख्येनं सभासद नोंदणी करायची आहेच, परंतु त्याचबरोबर जे कोणी सदस्य आपण तयार करत आहोत ते सदस्य जाणीवपूर्वक सर्व विचारांती ते आपल्या पक्षाशी, आपल्या पक्षामध्ये आपण त्यांना सामील करून घेत आहोत. अशी सभासद नोंदणी करत असताना काय तथ्य पाळायला पाहिजे तर अशी सभासद नोंदणी करत असताना आपल्याला घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करायला पाहिजे. घरोघरी जाऊन सभासद नोंदणी केली तर त्या ठिकाणी आपण रिपब्लिकन पक्षाचा जो एक विचार आहे तो विचार त्यांना आपल्याला सांगता येईल, त्यांच्या कुटुंबाला सांगता येईल. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय
या संदर्भामध्ये आपल्याला त्यांना अवेअर करता येईल, त्यांना सांगता येईल. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे ध्येय, दृष्टिकोन, धोरण आणि कार्यक्रम जो आहे त्याची सुद्धा माहिती आपल्याला देता येईल. आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना जर सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगितल्यानंतर जर तो आपला सभासद होत असेल तर तो सभासद हा जाणीवेनं झालेला आहे, ठरवून झालेला आहे आणि तो सभासद आपल्याला एक निष्ठावान सभासद म्हणून पुढे कामाला येणार आहे. या पद्धतीनं विचार करण्याची दुसरी एक भूमिका आपल्याजवळ आहे की या सभासदा मधूनच आपल्याला एक प्रभावी असे कार्यकर्ते आपल्याला मिळतील. प्रभावी कार्यकर्त्यांची गरज पक्षाला आणि समाजाला फार आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा सांगितलं होतं, खुले पत्र जे बाबासाहेबांचं त्यामध्येच नमूद केलेलं आहे की कार्यकर्ता हा सैनिकासारखा असावा. आता कार्यकर्ता हा सैनिकासारखा कसा असतो याचं जर थोडं आपण अवलोकन केलं तर आपण थोडं मागच्या पिढीमध्ये जी पहिली किंवा दुसरी पिढी होती रिपब्लिकन पक्षाची आणि त्या पिढीचे गावागावामध्ये जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडे जर थोडं आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की खरोखर ते एका सैनिकासारखे काम करत होते. सेनापतीसारखा त्यांचा नेता होता आणि त्यामुळे त्या सैनिकासारखे काम करत होते. म्हणजे काय करत होते तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर, बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर या सैनिकांनी गावागावामध्ये या आंबेडकरी समाजाचा मानबिंदू असलेलं, आंबेडकरी समाजाचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये अधोरेखित असलेलं पंचशिलेचं झेंडे गावागावात त्यांनी उभे केले. आणि त्या पंचशिलेचे झेंडे जेव्हा त्यांनी उभे केले तेव्हा गावागावात जो संघर्ष झाला, एका सैनिकासारखा त्यांनी त्या संघर्षाला सामोरे गेले, संघर्ष केला आणि गावागावामध्ये मानानं रिपब्लिकन पक्षाचा झेंडा आणि पंचशिलेचा झेंडा मानाने त्या गावामध्ये वस्त्यामध्ये डौलाने उंचावत होता. तर हे काम त्यावेळच्या सैनिकांनी केलं आणि त्याच्यामुळे जो स्वाभिमान जागृत झाला जनतेमध्ये, त्याच्यामुळे जी लढाईची आणि संघर्षाची जी जनतेमध्ये जी उर्मी निर्माण झाली, त्यातून पुढचा संघर्ष रिपब्लिकन पक्षाने जो केला त्यात अनेक गोष्टी रिपब्लिकन पक्षाचा जुना संघर्ष फार दैदिप्यमान आहे, फार विचार करण्यासारखा आहे आणि त्या पद्धतीनंच आपल्याला आपलं संघटन यावेळेस उभं करायचं आहे. तर मित्रांनो, एक कृतिशील आणि प्रभावी कार्यकर्त्याची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं आपण सदस्य नोंदणी सुद्धा त्याचप्रमाणे प्रभावी करायची, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येनं सभासद नोंदणी करायची आणि रिपब्लिकन पक्ष अधिक गतिमान करायचा या हेतूनं आणि या उद्दिष्टानं आपण या सदस्य नोंदणीकडे बघणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण सदस्य नोंदणी करणार आहोत. दुसरं असं की हा रिपब्लिकन पक्ष जेव्हा आपण गतिमान करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कार्यकर्ता जो असतो हा पक्षाचा बॅकबोन असतो, तो पक्षाचा कणाच असतो. नेता हा दिशा देत असतो आणि पक्षाचा कार्यकर्ता हा इम्प्लिमेंटेशन करत असतो, त्याची अंमलबजावणी करत असतो आणि हा तळागाळात जुळलेला असतो, गावागावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये जुळलेला असतो. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा समाजामध्ये विचार प्रवाह करत असतो. एखाद्या तलावामध्ये ज्याप्रमाणे पाणी साचलेलं असते त्याप्रमाणे कधी कधी विचार सुद्धा एखाद्या पुस्तकामध्ये साचलेले असतात, परंतु त्या पुस्तकातून तो विचार, मग तो बाबासाहेबांचा विचार असेल, संविधानाचा विचार असेल, खुल्या पत्रामध्ये दिलेला विचार असेल, हा जो विचार आहे हा जनतेपर्यंत प्रभावित करण्याचं काम, जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम आणि रुजवण्याचं काम जर कोणी करत असेल तर हा कार्यकर्ता करत असतो. आणि म्हणून कार्यकर्त्याला पक्षामध्ये अनन्य महत्व आहे, मोठं महत्व आहे आणि त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. त्या दृष्टीनं तशा योजना आपल्याला आखायच्या आहेत आणि म्हणून जर असा पद्धतीचा कार्यकर्ता तयार होईल
आणि सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी घेणारा कार्यकर्ता आपल्याला पाहिजे. आज आपण लक्षात घ्या, आपण एक थोड्या वेळासारखा आपण थोडा प्रॅक्टिकल विचार करू की आज जे काही समूह घटक आहेत त्या प्रत्येकांचे प्रश्न आहेत. आदिवासी असेल त्याचे प्रश्न आहेत, वंचित असेल, भटके विमुक्त असतील त्यांचे प्रश्न आहेत, दलित असतील त्यांचे प्रश्न आहेत, अॅट्रॉसिटीचा प्रश्न असतो, समाज कल्याणच्या अनेक योजना असतात, कृषी खात्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, योजना आहेत, भूमिहीनांचे प्रश्न आहेत, अतिक्रमण कमितांचे जमिनी ज्यांनी केल्या त्यांचे प्रश्न आहेत, शासनाच्या योजना आहेत त्यांचे जीआर्स असतात, जे मध्यमवर्गीय आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत, जे शिक्षक आहेत त्यांचे प्रश्न आहेत, शेतकरी आहेत त्यांचे प्रश्न. हे विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते जर हाताळायचे असेल तर त्या पद्धतीनं गुणवत्ताधारक कार्यकर्त्यांची निर्मिती होणं हे पक्षासाठी अत्यंत आवश्यक आहे. एक माणूस सगळ्या गोष्टी हाताळू शकत नाही. समाज कल्याणच्या योजनावर एक माणूस काम करत असेल तर कृषी खात्यामध्ये दुसऱ्या माणसांना काम करायचं असते. काम खूप आहे आपल्याकडे आणि या देशातल्या गोरगरिबांना, आदिवासींना, जनतेला, दलितांना आणि शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्ता हा अत्यंत महत्वाचा दुवा असतो आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कार्यकर्त्याची जर निर्मिती करायची असेल तर प्रभावीपणे आपली सदस्य नोंदणी होणे, त्यानंतर त्याची प्रशिक्षणाची व्यवस्था करणे. कारण बाबासाहेबांनी एकदा स्कूल ऑफ पॉलिटिक्स नावाची एक संकल्पना मांडली होती. जो कोणी कार्यकर्ता असेल तो जे चॅलेंजेस आहेत या समाजापुढे आणि जनतेपुढे ते चॅलेंजेस स्वीकारण्याची धमक आणि क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करायची असेल तर आपल्याला स्कूल ऑफ पॉलिटिक्स सारखं एखादं काहीतरी निरंतर चालणारं असं प्रशिक्षणाची एक यंत्रणा उभी करावी लागेल. त्या दृष्टीनं आपल्याला शिबिर आयोजित करावी लागतील. म्हणून हा जो आपला सदस्य नोंदणीचा जो उपक्रम आहे हा जर यशस्वी झाला, त्यातून जे कार्यकर्ते आपल्याला त्या गुणवत्तेचे आणि आपल्याला कार्यकर्ते मिळाले, त्यानंतर आपल्याला त्यांच्या प्रशिक्षणाची आणि त्यांना तयार करण्याची सुद्धा मोहीम आपल्याला चालवावी लागेल. आणि अशा पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर आपल्याला आपला पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला पक्ष तयार करणे, तो बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष तयार केला म्हणजेच समृद्ध असा रिपब्लिकन पक्षाची बांधणी आपण केली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं आपल्याला करायची गरज आहे. अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर निष्ठावान कृतिशील कार्यकर्त्याची फळी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपण उभी करू शकलो आणि जनतेपुढे एक आदर्श निर्माण करू शकलो तर हा जो कार्यकर्ता आहे हा आपल्या गावागावातील लोकांना ज्या पद्धतीनं सैनिक हा सीमेवर देशाचं रक्षण करतो त्या पद्धतीनं आपला कार्यकर्ता हा गावागावामध्ये गरिबांचं आणि दलितांचं, आदिवासींचं त्यांच्या रक्षण करेल. त्यांची प्रश्न सोडवल्याशिवाय तो राहणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला या पद्धतीनं आपल्याला पावलं उचलावी लागतील. एक गोष्ट आपल्याला सांगायला हरकत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे खुले पत्र सर्व जनतेला उद्देशून लिहिलं होतं त्यात त्यांची भूमिका फार विशाल होती, व्यापक होती. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचं प्रिएम्बल जे आहे, त्या संविधानाचा सारनामा जो आहे पहिलं पान, तो सारनामा हा आपल्या रिपब्लिकन पक्षाचं व्हिजन डॉक्युमेंट आहे. त्या सारनाम्यामध्ये जे काही मूल्य दिलेली आहेत, जे काही विचार मांडलेले आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या संदर्भामध्ये जे काही दिलेलं आहे त्या सारनाम्याच्या अनुसार आपल्याला पक्षाला काम करायचं आहे. बाबासाहेबांनी स्पष्टपणे खुल्या पत्रातही लिहिलेलं आहे, रिपब्लिकन पक्षाच्या ठरावामध्ये ते आलेलं आहे की हा जो सारनामा आहे रिपब्लिकन पक्षाचा, या सारनाम्यालाच आपलं व्हिजन डॉक्युमेंट आपण मानतोय. हाच आपला ध्येय आणि उद्देश आणि दृष्टिकोन याचं ते ध्येय आणि उद्देशाचं ते डॉक्युमेंट आहे आणि त्यानुसारच आपल्याला रिपब्लिकन पक्षाला काम करायचं आहे. त्यामध्ये मग त्या सगळ्या गोष्टी आल्या.
बाबासाहेबाला अपेक्षित असलेले पार्लमेंट डेमोक्रेसी आली, लोकशाही आली, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आला आणि सगळ्या ज्या ज्या गोष्टी त्या सारनाम्यामध्ये दिलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या नमूद केलेल्या आहेत. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला जनजागरण करणे, लोकांमध्ये त्याविषयीची जागृती निर्माण करणे याची गरज आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फार महत्त्व या दृष्टीनं आपल्याला लाभणार आहे. दुसरं असं की सध्याचा जो काळ चाललेला आहे आणि सध्याचे जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये तर रिपब्लिकन पक्षाची उपयोगिता फार महत्त्वाची आहे. रिपब्लिकन पक्षाला संघर्षातून आणि सांसदीय या दोन्ही पद्धतीनं जनतेच्या प्रश्नावर आपल्याला उभं व्हावं लागणार आहे. आज रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर लोक अनेक संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. आपल्यामध्ये जो गटबाजीचा जो शाप आहे त्याचाही बाऊ करतात. परंतु या सगळ्या दृष्टीनं आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला बाजूला सारायचं आहे. रिपब्लिकन पक्ष, मी तर असं म्हणेल की रिपब्लिकन ही संकल्पना घेऊन किंवा मी रिपब्लिकन हा स्वाभिमानाचा झुला खांद्यावर घेऊन जो माणूस वाटचाल करत आहे तो आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आज या त्या गटात असेल पण कुठल्या तरी रिपब्लिकन चौकटीला सोडून जो माणूस गेलेला नसेल त्याचाही आपण आदर केला पाहिजे, त्याच्याशी संवाद वाढवला पाहिजे. तो आज नाही उद्या आपल्यासोबत येऊ शकतो. रिपब्लिकन संकल्पना घेऊन अनेक लोक कुठल्याही पक्षाशी किंवा रिपब्लिकन पक्षाशी जुडलेले नसतात, परंतु रिपब्लिकन ही संकल्पना त्यांना मान्य असते. तत्वाच्या दृष्टीनेही रिपब्लिकन ही संकल्पना त्यांना मान्य असते. अशाही लोकांशी आपल्याला संपर्क वाढवावा लागेल, अशा लोकांशी एक चर्चा करावं लागेल आणि अशा पद्धतीनं आपण जर एकत्रितपणे आपण जर सर्वसमावेशक असा जर विचार केला, सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष हा आपल्याला उभारावाच लागेल. याचं महत्वाचं कारण असं आहे. परंतु त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही जी बाब आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये जो काही सारनाम्यामध्ये जे काही उद्देश आणि दृष्टिकोन दिलेला आहे, या सगळ्याशी कमिटेड राहून जर कोणीही रिपब्लिकन पक्षामध्ये कुठल्याही जाती धर्माचा किंवा घटक समूहाचा, वंचित बहुजन कोणीही रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होत असेल तर त्याला आपलं खुलं निमंत्रण असलं पाहिजे आणि ते त्यांना आपण या निमित्तानं खुलं निमंत्रण देत आहोत. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला फक्त त्यांनी सलाम केला पाहिजे. त्या विचारानुसार चालण्याची आणि काम करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली पाहिजे. त्यांना आपलं कुठल्याही जाती धर्माच्या आणि पंथाच्या माणसांना आपण या रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होण्यासाठी आपण खुलं निमंत्रण देत आहोत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये जरी हा विषय थोडा वेगळा वाटत असला तरी मला वाटतं की हा विषय त्या दृष्टीनं महत्वाचा आहे. पक्ष हा उभा करणं आवश्यक आहे. उद्याच्या संघर्षामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका हीच महत्वाची ठरणार आहे. पक्षाची जेव्हा सदस्य नोंदणी करत असतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही लोक मायक्रो लेवलवर त्याचं नियोजन करत असतात. मायक्रो लेवलवर नियोजन म्हणजे आता काही पक्ष असे आहेत की ते पेज प्रमुख निवडतात. म्हणजे त्यांच्या आपली जी ही असते मतदार यादी असते, त्या मतदार यादीच्या एका पानावर जेवढे लोक असतात, मग ते 50 असतील, 60, 70, 80 लोकांची जी यादी असते तेवढ्याच यादीसाठी एक माणूस निवडतात आणि त्याला पेज प्रमुख हे नाव देतात आणि त्यांच्याकडे तेवढ्याच लोकांची जबाबदारी देतात आणि त्या दृष्टीनं त्यांनी तेवढ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट करायचा, तेवढ्याच लोकांशी चर्चा करायची, त्यांना रिपब्लिकन पक्षाची माहिती द्यायची, रिपब्लिकन पक्षाचे ध्येय आणि दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आणि त्यांच्यापैकी सगळेच रिपब्लिकन पक्षामध्ये सामील जरी नाही झाले तरी आपण पक्षाचा प्रचार त्या माणसापर्यंत करतो आणि त्यातल्या काही लोकांना तरी रिपब्लिकन पक्षाचं उद्दिष्ट पटेल आणि रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारेनुसार ते आपल्या पक्षामध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीनं व्यापक अशी मोहीम आपल्याला
सुरू करावी लागेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला कटिबद्ध व्हावं लागेल. कारण प्रत्येक माणूसच हा आपल्या पक्षामध्ये सामील होईल त्याच्याकडे जाऊ अशी भूमिका न ठेवता प्रत्येकांकडे जायचं, त्यांना आपले विचार सांगायचे आणि जर पटले तर त्यांना सामील करून घ्यायचं, नाही पटले तरीही त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं त्यांचे आभार मानून आपण हे करायचं, पक्ष मोठा करण्यासाठी हातभार लावायचा. तरी मित्र हो, या प्रसंगी हे सांगत असताना मी एकच म्हणेल की हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. रिपब्लिकन पक्षाला यातून नक्कीच रिझल्ट मिळणार आहेत आणि अशा पद्धतीचं विचारमंथन वेळोवेळी व्हावं आणि त्या दृष्टीनं आपली या निमित्ताने भेट होईल, चर्चा होईल आणि पक्ष कसा गतिमान करता येईल, मजबूत करता येईल, समृद्ध करता येईल आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारा पक्ष म्हणून आपल्याला आपला नावलौकिक कसा मिळवता येईल त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमच्यापासून अपेक्षा करतो, विनंती करतो की या मोहिमेमध्ये ही धडक मोहीम म्हणून या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हा आणि रिपब्लिकन पक्ष अधिक समृद्ध, अधिक गतिमान आणि अधिक कृतिशील बनवा, एवढी मी या प्रसंगी आपणाला विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आणखी पुढे अशा प्रसंगी आपण भेटूया. धन्यवाद. जय भीम, जय भारत.